धराधरः तेजोवृषः द्युतिधरः सर्वशस्त्रभृतां वरः प्रग्रहः 756 धराधरः अंशे अशेषैः शेषाद्यैः आदिशेष आणि इतर त्याच्या सर्व भागांनी अशेषाम धरा म्हणजे पूर्ण पृथ्वीला धारयन म्हणजे धारण करतो, आधार देतो तो धराधरः. पृथ्वी धारण करणारा एकमेव आधार जो स्वतः सूक्ष्म स्थूल दोन्ही रूपात स्वतः अभिव्यक्त झाला. पृथ्वी हे पदार्थाचं प्रतीक आहे आणि म्हणून सर्व काही धारण करणारा तो धराधरः. ओम धराधराय नमः. 757 तेजोवृषः तेजसाम अंबसाम म्हणजे जगण्यासाठी महत्त्वाचं असलेलं पाणी सर्वदा नेहमी आदित्य रूपेण वर्षणात सूर्यरूपात वर्षाव करतो. म्हणजे सर्व पृथ्वीतलाला जीवितमात्रांना जगण्यासाठी आवश्यक असलेलं पाणी हे जो नेहमी सूर्यरूपात त्याचा वर्षाव करतो तो तेजोवृषः. तेजाचा वर्षाव करणारा सूर्य त्याच्या उष्णताही देतो आणि प्रकाशही देतो आणि त्या उष्णतेमधनं ढग निर्माण होऊन त्यातून पाऊस पडतो. त्यामुळे शेती म्हणजे थोडक्यात ही अंतहीन अशी परिणामांची शृंखला त्याच्यामुळे सुरू होते. असा जो तो तेजोवृषः. ओम तेजोवृषाय नमः. 758 द्युतिधरः द्युती म्हणजे चमकदार, तेजस्वी, अंगगताम कांती त्याचं स्वरूप धारयन धारण करतो असा म्हणजे ज्याची कांती किंवा ज्याचं स्वरूप हे चमकदार तेजस्वी आहे असा तो द्युतिधरः. परमकांतिमान. द्युती हा शब्द सौंदर्य किंवा तेजस्वी अशा दृष्टीने संस्कृतमध्ये सांगितला जातो. तर म्हणून तेजोमय रूप धारण करणारा असा जो तो द्युतिधरः. आत्मा किंवा चेतनेच्या प्रकाशातच सर्व प्राणी आपल्या धारणा, भावना ह्या विचारांना जाणतात. असा जो तो द्युतिधरः. ओम द्युतिधराय नमः. 759 सर्वशस्त्रभृतां वरः. सर्वशस्त्रभृतां श्रेष्ठः जे शस्त्र वापरतात त्यातला सर्वात उत्तम किंवा उत्कृष्ट तो सर्वशस्त्रभृतां वरः. सर्व शस्त्रधारी वीरांमध्ये जो श्रेष्ठ आहे तो हा सर्वोच्च न्यायकारी आहे, न्याय देणारा आहे. म्हणून तो कधीही उगाचच शस्त्र वापरत नाही. प्रकृतीमधील सर्व जे काही विनाशसुद्धा हे रचनात्मक असतात. आता भक्तांचा विकास किंवा परिपक्व झाल्यावर परमेश्वर त्याच्या बाह्य गोष्टींपासून, वासनांपासून, इंद्रिय विषयांपासून त्याच्यापासून नाहीसे करतात, दूर करतात की ज्यामुळे त्याची प्रगती होते. सैतानाचा नाश करूनसुद्धा त्यांनी आपल्याला इतिहासात दिसतं की त्यांना मोक्ष त्यांनी दिलेला आहे. असा सर्व शस्त्रधारी वीरांमध्ये श्रेष्ठ असलेला सर्वशस्त्रभृतां वरः. ओम सर्वशस्त्रभृतां वराय नमः. 760 प्रग्रहः भक्तैः उपहृतं भक्तांनी अर्पण केलेली पत्रपुष्पाधिकं पानं, फुलं इत्यादी प्रगृह्णाती त्याचा जो स्वीकार करतो तो प्रग्रहः. किंवा धावतः विषयारण्ये दुर्दांत इंद्रिय वाजिन म्हणजे विषयांच्या अरण्यामध्ये अनियंत्रितपणे धावणाऱ्या इंद्रियांना जे वाजिन म्हणजे घोड्याप्रमाणे धावतात तत्प्रसादेनं त्यांना त्याच्या कृपेने त्याच्या प्रसादाने रश्मीना इव लगामाप्रमाणे बध्नाती बांधतो, पकडीत ठेवतो. इति प्रगृहवत प्रग्रहः. असा जो तो प्रग्रहः.
म्हणजे इंद्रिय जी विषयांच्या मागे घोड्यांप्रमाणे धावत असतात त्यांना लगाम घालून शांत करणारा, आपल्या पकडीत ठेवणारा असा तो प्रग्रह हा. प्रकर्षाने धरून ठेवणारा, धारणाशक्तीला वैष्णवी शक्ती असं म्हटलं जातं. भक्त कोणत्याही जाती धर्माचा, कोणत्याही देवतांचं पूजन करणारा असो, कुठलेही धर्मग्रंथ तो वाचत असला तरी सर्व पूजांचा हा एकमेव प्राप्त करता असतो, कारण तो सर्व व्यापक आहे आणि अपरिवर्तनीय आहे. प्रग्रह म्हणजे लगाम. मनाच्या लगामाने इंद्रियांच्या घोड्यांना नियंत्रित केलं जातं. भक्त शरणागत झाल्यावर त्याच्या इंद्रियांचं नियंत्रण करण्याचं काम परमेश्वरच करून टाकतात, असा तो प्रग्रह हा. ओम प्रग्रहाय नमः.